हॅलो नमस्कार, मी नंदिनी. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? चला तर दिवाळीच्या नंतर लॉंग व्हिडिओ करायला काही जमलंच नव्हतं. शॉर्ट व्हिडिओ मी टाकले होते एक दोन, तर त्यात तुम्ही पाहिला असेल. म्हणजे थोडं थोडं मी टाकलं होतं कारण लॉंग व्हिडिओ बनवायला जमत नव्हतं त्यामुळे. तर दिवाळीच्या निमित्ताने आम्ही अचानकच टीव्ही म्हणजे खरेदी केला, कारण टीव्ही घ्यायचा काही प्लॅन नव्हता. पण मामा म्हटले की घेऊ असं ठरलं, म्हणजे त्यांचं चाललं होतं. मग अचानकच टीव्ही बघायला गेलो, बुक केला. त्याच्यानंतर 2 दिवसांनी टीव्ही आला आणि कंपनीकडूनच ते जे आहेत म्हणजे लावणारे टीव्ही दादा, तर ते आले होते. त्यांनी चांगली सर्व्हिस दिली. त्याच्यासोबतच आम्ही हा असा एक साऊंड बार घेतला होता. तर हा सुद्धा साऊंड छान आहे आणि खूप छान असा आवाज आहे. पहिला टीव्ही सुद्धा म्हणजे आमच्या लहानपणी पाहायला म्हणजे खूप कौतुक वाटायचं. दुसऱ्यांच्या घरी जाऊन बघायचो आणि आयुष्यात पहिल्यांदा आमच्या असा आम्ही मोठा टीव्ही घेतलाय, तर त्याचा खूपच आनंद आहे आम्हा सगळ्यांना. कारण कधी वाटलं नव्हतं की एवढा मोठा टीव्ही आपण घेऊ शकू किंवा असे भारी भारी साऊंड वगैरे. तर लक बाय चान्स आपल्याला म्हणजे भेटलंय, तर ते खूप मोलाचं आहे. तर हे बघा, कुणालचं सुट्टी असली की असं काही ना काही चालू असतं. त्याच्यानंतर इथे बघा, एक संध्याकाळच्या वेळेस रात्री माझा चष्मा अचानक हातातून पडला आणि तो फुटला. तर मी चालले होते चष्मा रिपेअर करायला टाकण्यासाठी. घराच्या जवळच चष्म्याचं शॉप आहे तिथे. तर चष्मा रिपेअर करायला टाकला मी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सूर्य येतोय बघा, झाडांच्या मधून किरणं तुम्हाला दिसत असतील. आणि ही किरणं आहेत ना, थेट इकडे बघा, इकडे देवघरावर येतात थेट किरणं. तर असे किरणं म्हणजे सूर्यप्रकाश देवघरावर पडला पाहिजे असं म्हणतात ना. तर थेट सूर्याची किरणं इकडे देवघरावर येतात. हे बघा, आता हळूहळू सूर्य वरती जाईल. चला नंतर भेटूया. केलं चला तर आज घरामध्ये सगळ्यांचा उपवास आहे, त्यासाठी खिचडी बनवत होते मी. घरातली सगळी कामं आवरेपर्यंत खूप उशीर झाला होता, 1:30 वाजले होते. सगळ्यांनाच भूक लागली होती. खिचडी बनवली आणि सगळ्यांनी मस्त असा फराळ केला. आजी कशी चालत चाललेत त्यांना माहितच नाही आम्ही मागं येतोय. आता त्यांची रिॲक्शन बघूया कशी. जा ना पुढे जा. आता बघा, जाता जाता आईकडे गेलो आणि तिकडे थोडंसं चहा पाणी वगैरे केलं. थोडा वेळ बसलो आणि पुढे कुणालला मी थोडंसं बाहेर घेऊन जाते होते फिरण्यासाठी. तर निघालो होतो. तर पाहू शकता इतकं ट्रॅफिक होतं. इतर वेळेला तर असतंच, पण रविवारचं जरा जास्तच असतं. खूप गर्दी होती आणि कुणाल खुश होता. मी त्याला जरा फिरायला नेत होते मॉलमध्ये म्हणून, कारण आम्ही कधीच मॉलमध्ये वगैरे असं फिरायला गेलो नाही. पण त्याला मी पहिल्यांदाच घेऊन जात होते मॉलमध्ये. तर खूप खुश होता. आणि हे ट्रॅफिक दाखवायचं कारण इतकंच की पुलाच्या वरच्या बाजूला सुद्धा आणि पुलाच्या खालच्या बाजूला सुद्धा सगळीकडे रांगाच्या रांगा लागल्या होत्या गाड्यांच्या. इतकी गर्दी होती. तर म्हटलं थोडंसं आपण दाखवावं. पाहू शकताय किती लांब लचक अशा लाईन चालू आहेत गाड्यांच्या. खूप जास्त गर्दी होती. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो अभिरुची मॉल, तिकडे पोहोचलो. त्याच्यानंतर कुणालला थोडंसं खेळवलं, फिरवलं. त्याला पण खूप आवडलं तिथे. आणि कुणालच्या पप्पांना आम्ही घरीच सोडलं होतं, कारण त्यांना रात्री ड्युटीवर जायचं होतं. त्यामुळे ते म्हटले नको सोबत यायला, त्यामुळे आम्ही दोघंच आलो होतो. पोरांना इथं खेळायला काय काय बघ. हा, बच्चे के साथ एक पेरेंट फ्री. हा का. आणि इकडं बघे, पाण्यात बॉल आहे आणि त्या बॉलमध्ये मुलांना खेळायला आहे, पण लई महाग आहे. 150 रुपयाला म्हणतात. म्हणजे मुलांना असं बॉलमध्ये खेळण्यासाठी.
हे बघ हे असं, पण फक्त 10 मिनिटासाठी 150 रुपये घेणार हे लोक. कुणाला म्हणतोय नको कारण खूप महाग आहे म्हणतोय. हे असं खेळण्यासाठी आणि फक्त 10 मिनिटासाठी 150 रुपये. इकडे बघूया, हे असं बऱ्याच गोष्टी आहेत थोड्या थोड्या खेळण्यासाठी पोरांसाठी, पण लईच पैसे घेतात. खूप गर्दी आहे. पण आज आम्ही गाडीत बसलोय, ट्रेन मध्ये बसलोय. लिफ्ट बघ भारी आहे ना. आता तिथं स्टॉप झाली आहे. इथे एक थांबली आहे खाली आणि इकडे एक वरती चालली आहे. ही दुसरी पण वर चालली आता. चला गाईज, मी आता कामावरून आले आत्ताच आणि मी आता लगेच निघाले दवाखान्यात. कारण सकाळपासून काय झालंय, माझा हा उजवा हात आहे ना, या इथे काय नस आकडले का काय झालंय काय माहिती. लईच म्हणजे हात वर पण करता येईना, खाली पण करता येईना, तर म्हणजे असं लांब पण करता येईना, लईच दुखायला लागलाय. तर म्हटलं लवकर लगेच जाऊन दवाखान्यात जाऊन यावं आणि बघूया काय म्हणतात. मी दिवसभर वाट बघितली की तो कमी होईल, पण दिवसभर काही कमी झाला नाही, उलट त्याचा त्रास वाढलाय. म्हणजे हात हलवता पण येत नाहीये, काय नाईलाज म्हणून सगळी कामं तशीच चालली करायची. तर म्हटलं अजून हे जास्त त्रास वाढण्यापेक्षा तर दवाखान्यात जाऊन यावं. चला मी जाऊन आल्यावर भेटते तुम्हाला. चला दवाखान्यात जाऊन आले आणि डॉक्टरांनी इंजेक्शन औषध वगैरे दिलेले आहेत. तर म्हणजे माझे केस सुद्धा असं मला बांधता येत नाहीत, एवढं वरती पण हात जात नाहीये, एवढं मला तिकडे पेन व्हायला लागले. तर डॉक्टर म्हटले तुम्ही म्हणजे माझं सकाळपासूनही असं इथून हे पूर्ण हात इथपर्यंत हे पूर्ण असं हाताचं झालंय, म्हणजे दुखतंय ते. तर डॉक्टर म्हटलं याला दुर्लक्ष करून चालत नाही, तुम्ही कशाला एवढा वेळ घालवला. पण मला असं वाटत होतं की कधी कधी असं होतं ना काम करताना आपलं म्हणजे लचकलं वगैरे, तर ते म्हणजे कमी होईल या हेतूने मी दिवसभर थांबले, पण ते काही कमी झालं नाही. तर असो, आता इंजेक्शन दिले, औषधं दिलेत आणि चला तर खूप दिवसातून हा मी लॉंग व्हिडिओ बनवलाय. तर सगळ्यांनी चॅनलला चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.